अष्टपुत्र सौभाग्यवती भाऊ. घेऊ का? बरं का मंडळी, आपल्या सप्ताह कमिटीने या ठिकाणी माझ्या लग्नाचा सोहळा आयोजित केलेला आहे बरं का. कारण माझ्या वडिलांची खूप गरिबी, म्हणून मी अध्यक्षांना म्हटलं काय बी करा पण माझं लग्न लावून द्या. मग त्यांनी माझं लग्नाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. म्हणलं मंडप आहेतच आहे, स्पीकर आहेतच आहे, शूटिंगवाले आहेतच आहेत, म्हणलं लग्न वराडी पण आहेतच आहेत, त्यामुळं या ठिकाणी माझं लग्न उरकून घेते. पण मावशी तसं माझं लग्न मागच्या महिन्यात पण जमलं होतं. लग्न लागणार पण घोटाळा असा झाला, आमच्या मामांनी ब्राह्मण काका कर्नाटकचं सांगितलं बाई. त्या कर्नाटकच्या ब्राह्मण काकाने जे त्यांच्या भाषेतून मंगलाष्टिका सुरू केली, मावशी माझा नवरदेवच पळून गेला. इकडे आला असं मला समजलं. 4-2 हाका मारून पाहते, आला तर ठीक, नाही तर यातलाच एखादा कवळा बघून करते. ऋतिक, ए ऋतिक, दिसते का कुठं पाठीमाग? ऋतिक, ऋतिक चल, नाही तर सिस्टीमवाल्या सोबत लग्न करीत असते. ए ऋतिक, टाळी टाळी. या ठिकाणी लग्न सोहळा एवढं वराड जमलेलं आहे. नेमकं वराड नवरदेवाकडचं वराड आणि नवरीकडचं वराड कळणं. ए पोरा शांत बसा. शांत बसा. किती कालवा करताय तुम्ही? बरं का, एवढं वराड जमलेलं आहे. नवरीकडून आणि नवरदेवाकडून कोण कोण आले? नवरदेवाकडून कोण कोण आले हात वर करा. नवरदेवाकडचं वराड 1 2 3 3.5 4.5 60च्या पुढं अर्ध किलो ना, एवढेच आलेत का हो? तुम्ही काय पाकिस्तान वाले का काय? 4-5 माणसं कशी आणलीत? आता नवरीकडचं वराड हात वर करा. पाहिलं, काही काही बायकांनी 2-2 हात वर केलेत. पण मावशी, हात जरी 2 वर केले असले, जेवणा करतो एकच ताट भेटणार आहे, याची काळजी करा. पण काही काहींनी आणखीन हात वर केले नाही. समजायची वर पक्षाची नव्हती आणि वधू पक्षाची नव्हती, अपक्षाची होती. काहींनी आणखीन हात वर नाही केले, समजायचे गिळायला आलते. पण काळजी करण्या का, लग्न जेवणाची सोय सुद्धा लग्नानंतर केलेली बरं का. हो, आपापल्या घरी करायची लग्नाला सुरुवात. सर्वप्रथम लग्नाला सुरुवात करण्यापूर्वी मी माझ्या मामांचा परिचय करून देते. मामा पुढे या. हे दिस इज माझे मामा. आणि मामा तुम्ही पण पुढे या. हे दिस इज नवरदेवांचे मामा. दोन्ही मामांचा परिचय करून देते. हे दिस इज माझं मामा. तुम्ही म्हणता नवरी चांगली इंग्लिश बोलते, पण मावशी माझी शाळा लई शिकली. मी एल होऊन बिलबिल झाली. आणखीन जरी 10 वर्ष शाळेत गेली असतं, बालवाडी पास झाली असते. पण मामा म्हणले तायडे राहू दे, नको शाळेचं मास्तराचं वाटलं करू, म्हणून आज सोडून दिला. सर्वप्रथम माझ्या मामांचा परिचय करून देते. हे माझे मामा सध्या बरं का भारतात राहायला नसतात. कुठं असतात? दुबईला राहायला असतात. तिकडे मामांची खूप मोठी डिमांड आहे बरं का. मामा सध्या दुबईला असतात. तुम्ही मामांच्या कपड्यावर जाऊ नका, हा मामांचा नाईटचा ड्रेस आहे. मामा सध्या दुबईला, त्यांचा खूप मोठा बिझनेस आहे. काय? खूप मोठा बिझनेस आहे. काय? खूप मोठा बिझनेस आहे. काय? मामा तिकडे चपला सांधलं असतं. आणि हे आमच्या ह्यांचे मामा. मामांची तब्येत पाहिली, खात्या पित्या घरचे मामा वाटतात. मामांची तब्येत पाहिली का? 2दा कोरोना भारतात आलता, मामांकडे पाहून पळून गेला. 2दा कोरोना भारतात आला, मामांना तर कोरोना झालाच नाही, पण त्या कोरोनात 2दा मामा झालता. अशी आमच्या ह्यांची मामा. हे सध्या राहायला अमेरिकेला असतात. काय करतात? अमेरिकेला सुद्धा ह्यांचा खूप मोठा बिझनेस आहे. काय? अमेरिकेला मामा केस फुगे विकत असतात. हा,
लग्नासाठी दोन्ही मामांनी हेलिकॉप्टरचं तिकीट बुक, दोन्ही मामांनी विमान बुक केलं, पण घोटाळा असा झाला, विमान पंक्चर झालं. म्हणून दोन्ही मामा हेलिकॉप्टरच्या पंख्याला लटकून इथपर्यंत आले. म्हणून दोन्ही मामांसाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. आता यांचा परिचय करून देते मी. हे आमचे होणारे हे म्हणजे कोणतर ते म्हणजे कोणतर ह्या काही असा ह्यांचा परिचय आहे. हे सध्या राहायला हाँगकाँगला असतात. काय करतो? हो ना, तुम्ही फक्त हो म्हणजे बाकीचं मी सांभाळेन. हाँगकाँगला ह्यांचा खूप मोठा बिझनेस आहे बरं का. काय? खूप म्हणजे खूप मोठा बिझनेस आहे, विचारूच नका. काय म्हणलं की विचारू नका. बरं सांगते आई बरं का. ऐका, हाँगकाँगला आमचे हे म्हशी सांभाळलेला असतात. एवढा ह्यांचा मोठा बिझनेस, म्हणून मी ह्यांना पटकन हो म्हणून टाकलं. लग्नाला सुरुवात करायची. पाठीमाग अक्षता पोहोचल्या का? इकडं अक्षता आल्या का? अक्षता नसल्या आल्या तर कोणी चपला दगड फेकून मारू नका. आणि जरी चपला मारल्या तर नव्या फेकून मारा, म्हणजे आम्हाला घालायला कामाला येते. करायची लग्नाला सुरुवात. चला बरा म्हणे काका. थांबा. एक माणूस आल्याशिवाय लग्न लागणार नाही. या पुढं यांचा परिचय करून देते नाही राहिले नाही. हे माझा पेंट्या. माझं लेकरू आल्याशिवाय मी लग्नाला सुरुवात करीत नसते. मी तेव्हाच सांगितलं होतं तुम्हाला बरं का. हे माझा पेंट्या. पण पेंट्याचं भाग्य बघा किती, आईच्या लग्नामध्ये अक्षता टाकायला उभा आहे. शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान. स्वस्ति श्री गणनायक गजमुख मोरेश्वर सिद्ध चिंतामणी लेनाद्री निजात्मजो सुवरतो विघ्नेश्वरो कुर्या सदा मंगलो शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान. सावधान शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान. शुभ मंगल सावधान, सावधान शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान. हार घाला, हार घाला, हार.
मामा केलं का नाही घोटाळा? मध्ये मध्ये यायची काय गरज आहे का नाही? दोन्ही मामांसाठी एकदा सरने जोरदार टाळ्या वाजवा. या ठिकाणी बाकीचे आता मामा नवरदेव सोडून बसा खाली, दोन्ही मामा बसा खाली. या ठिकाणी लग्न सोहळा पार पडलेला आहे. आता यानंतर नाव घेण्याचा कार्यक्रम असतो बरं. लेडीज फर्स्ट म्हणून मी नाव घेते, नंतर आमचे हे नाव घेतील. ऐका, नाव घेते ऐका. शांत बसा सर्वांनी. घेऊ का नाव? हो म्हणतात. घेते ऐका. ऐका. देवळीत देवळी देवळीत होती खिसणी. बरं का? देवळीत देवळी देवळीत होती खिसणी. होय. हो तुमचं नाव काय? काय नाव आहे? काय नाव? आप काय नाव आहे? अमित. बरं झालं हे मग जुळला, कारण माझ्या पहिले बी नवऱ्याचं नाव अमितच होत. काय योगायोग जुळलाय पहा. घेते ना बरं का? वाईट वाटत घेऊ नका. मला फक्त लग्नाची सवय, नांदायची सवय नाही. फक्त लग्नाचा नाद आहे. गणपतीपासून 7-8 लग्न केले मी, पण नांदली कुठंच नाही मावशी. घेते आहे का? देवळीत 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 होती खिसणी. देवळीत 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 होती खिसणी. आमचे अमितराव बसले संडासला, डुकरानं दिली ढोसणी. घ्या नाव घ्या. अष्टपुत्र सौभाग्यवती भाऊ. घेऊ का? आता यानंतर आमचे हे नाव घेतील. घ्या. मंडळी, घ्यायचं का नाव? खरंच ऐका. सासू माझी आईस पैस, सासू माझी आईस पैस, माधुरी माझी गवळण्याची म्हैस. काय म्हटले? माधुरी माझी गवळ्याची. खरं सांगा मावशी, कोणी माझ्या आईसारखं, कोणी बहिणीसारखं, कोणी वडिलासारखं, भावासारखं. खरं सांगा, म्हशीसारखं दिसते का हो मी? म्हशीसारखं. कोण म्हणलं रे? हो कर चड्डी तुझ्या रानात काय चरा ती वर खुशाला म्हणतोय. खरं सांगा, कसे दिसते मी? अध्यक्ष कुठे गेले? अध्यक्ष कसे दिसते? दिसते का नाही ओमेनिकार? दिसते का नाही मारुतीकार? दिसते का नाही ओमेनिकार? आणि हे बघा ना आमचं 3 दिसते का नाही MG हेक्टर? कोण कोण नाही म्हणतं त्याला पोत्यात घाला रे. बरं का? कसे दिसते? दिसते का नाही MG हेक्टर? आणि हे बघा ना आमचं बिना ट्रॉलीचं ट्रॅक्टर. मलाच म्हैस म्हणतात, पण काळजी करू नका, आता यांच्यापेक्षा वर चढ नाव घेते. ऐका, काय म्हटले मला? गवळ्याची. आला आला रुकवत रुकवतच होता पेढा. आला आला रुकवत रुकवतच होता पेढा. मी गवळीची म्हैस तर आमच्या अमितराव पाकलीचा रेडा. आता देवाचं नाव घेते बरं का? देवाचा कार्यक्रम, देवाचं नाव घेते. घेऊ ना? घेते ऐका.
आधी केली बारशी पैठण केलं गेल्या वर्षी. आधी केली बारशी पैठण केलं गेल्या वर्षी. पैठणात पाहिली नाथ महाराजांची कावड, मग लागली पंढरीची आवड. पंढरीत पाहिला विठ्ठल रुक्मिणीचा जोडा, मग पाहिला पालखीचा वडा. पालखीच्या वड्यात नसतो ज्ञानोबरायचा घोडा, ज्ञानोबरायच्या घोड्याला घुंगराची हलकी. मग पाहिले मुक्ताबाईची पालखी, मुक्ताबाईच्या पालखीला मोत्याचा तुरा. मग पाहिला गोपाळपुरा, गोपाळपुऱ्यात पाहिला जनाबाईचा खेळ. मग झाली आळंदीला जायची वेळ, आळंदीचा सोहळा खास. देव आले आसपास, साधू संतांची केली सेवा. मग गेले महादेवा, महादेवात व्हायला बळी. मग झाली जगन्नाथला जायची पाळी. जगन्नाथ मध्ये घेतली माळ. मग झाली घरी जायची वेळ, घरी न्यायला घेतली भेळ. भेळ मध्ये होता लसूण. बरं का केरभरी हो कॅडबरी. भेळ मध्ये होता लसूण. आणि आमच्या अमितरावांचं नाव घेते बाथरूम मध्ये बसून. हळदुली वाटून वाटीला पाटा, अव हळदुली वाटून वाटीला पाटा. अन अवगुणाचा नवरा हळदुली उठा चला हो लग्नाला माझ्या. चला हो लग्नाला माझ्या. हो लग्नाला माझ्या, चला हो लग्नाला माझ्या. चला हो लग्नाला माझ्या. चला हो लग्नाला माझ्या. चला 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 लग्नाला माझ्या. चला हो 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 लग्नाला माझ्या. अरे हो सज्जन हो. शांत बसा, लोकांना ऐकू द्या. आपल्या 4-5 माणसासाठी इतर लोकांच्या जीवनातला आनंद खराब नाही झाला पाहिजे याच्या सुद्धा दक्षता घ्या. लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर मुलगी सासरी वाटायला नांदायला निघते. आणि ज्यावेळी ती मुलगी सासरी नांदायला निघते त्यावेळी त्या मुलीला वाटा लावण्याकरता गावातील सर्व लहान थोर मंडळी एकत्रित येतात आणि तिला वाट लावतात. दादांनो, अगदी 4-5 वर्षाच्या लहान लेकरांपासून ते 80-90 वर्षाच्या आजी आजोबांपर्यंत मुलीला वाट लावण्याकरता सर्व गाव त्या लग्न मंडपामध्ये जमतो. मुलगी गरिबाची असू द्या नाही तर श्रीमंताची असू द्या, तिथं काही भेदभाव नसतो. त्या मुलीला वाट लावण्याकरता सर्व गाव एकत्रित येत. मुलगी सासरला जायला निघते त्यावेळी आपल्या आईकडे पाहते, आपल्या बापाकडे पाहते आणि हंबरडा फोडून रडायला सुरुवात करते. पोरगी आईच्या गळ्याला पडते, बापाच्या गळ्याला पडते आणि टाहो फोडून रडायला सुरुवात करते. पाहता पाहता आईच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. अरे आई रडायला यात नवल नाही, बाप सुद्धा रडू लागतो. आजपर्यंत बाप कुठं रडला नाही. आजपर्यंत बापानं कधी डोळ्यात पाणी आणलं नाही. अरे मोठमोठ्या संकटाला सामोरं गेला पण कधी खचला नाही. पण त्याचे लेक सासरी नांदायला निघाले की बापाच्या डोळ्यात पाणी येतं. इतर दिवशी त्याला रडता येत नाही रडतात. शिल्लक शिल्लक कारणानं बाप कधी रडत नाही. बाप होणं फार कठीण असतं. इतर शिल्लक कारणावर जर बाप रडला तर लोक म्हणतात गड्यासारखा गडीन बाईसारखा रडतोय. अरे बांगड्या भर रडता येत नाही त्याला दादा. लहानपणी त्याचा बाप मरू द्या आई मरू द्या त्याला रडता येत नाही. का? कारण पाठीमागच्यांना त्याला आधार द्यायचा असतो. पण बाप कधी रडताना कोणी पाहिला नाही. पण त्याचे लेक सासरी नांदायला नको द्या. अरे पहाडासारखा धिप्पाडच्या धिप्पाड दिसणारा बाप असू द्या, रडल्याशिवाय राहत नाही. किती मोठा बाप असू द्या, बाप आमदार असू द्या, बाप खासदार असू द्या, नाही तर एखादा मंत्री असू द्या, पण त्याचे लेक सासरी नांदायला नको द्या. अरे पहाडासारखा बाप सुद्धा त्या दिवशी रडू लागतो दादांनो. काही लोक म्हणतात बाप निर्दय असतो, बाप कठोर अंतकरणाचा असतो, कधी रडत नाही. कधी बाप होऊन बघा दादांनो. म्हणून नेहमी सांगत असतो एक तरी पोटी पोरगी असली पाहिजे. अलीकडे लोकांनी एकच ठेका ढोर धरलाय, मुलगाच पाहिजे मुलगाच पाहिजे, कारण मुलगा वंशाचा दिवा आहे. लोक म्हणतात मुलगाच पाहिजे, पण त्यांना माझं सांगण्यात आता मुलगा वंशाचा जर दिवा असेल ना तर मुलगी सुद्धा वंशाची पंथी आहे. ही गोष्ट विसरू नकोस. म्हणून मुलीला जन्माला येऊ द्या, तिच्या जन्माचं स्वागत करा. अरे पोरगा जर एका पिढ्याचा उद्धार करत असेल तर मुलगी 2 पिढ्याचा उद्धार करते.
म्हणून म्हणतात ना, मुलापेक्षा मुलगी भारी, प्रकाश देते दोन्ही घरी. कुठं कमी मुलगी, म्हणून तिला जन्माला येऊ द्या. तिच्या जन्माचं स्वागत करतात. काय असते मुलगी आहे का? ज्या वेळेला त्या बापाला मुलगी होते, बाप शेतामध्ये असतो, फोन येतो तुम्हाला मुलगी झाली. बाप हातातले हजारो कामं टाकून देतो, तालुक्याला जातो, मिठाईच्या दुकानात जातो, मिठाई आणतो, गावभर मिठाई वाटतो दादांनो, त्याला बाप म्हणतात. परंतु एका दिवशी त्याच मुलीचं लग्न जमतं आणि त्या बापाच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी येतं. कारण आनंद त्याला या गोष्टीचा असतो की आपण चांगल्या घरामध्ये मुलीला दिलेलं आहे, चांगला वर शोधून मुलीला दिलेला आहे. परंतु दुःख या गोष्टीचं असतं की आता उद्यापासून आपली मुलगी आपल्या डोळ्यासमोर राहणार नाही. काय असतील काय करतात नॉर्मल सविको द्यायला. दिसाड दिस गेले थोडे सुखे थोडे ओले, मुक्या काळजाची आग थेट आभाळाला बोले. काय असते लेख? लेख वडाची पारंबी दोन्ही घराला जोडते, असो सासर माहेर पांग बापाचे फेडते. जेव्हा बापाला कळाले त्याचे काळीज जळाले, तिला गळ्याशी धरून त्यानं टिपूस गाडले. सुखी संसाराचं तोरण निघाली बांधायला, हे सुखी संसाराचं तोरण चालली बांधायला. आई बापाची लाडाची लेकई निघाली नांदायला, हे आई बापाची लाडाची लेकई चालली नांदायला. आई बापाची लाडाची लेकई चालली नांदायला, आई बापाची लाडाची लेकई चालली नांदायला. दादांनो, अरे संपूर्ण मंडप पाण्यानं डबडबून निघतो. महिला रडतील यात न मला नाही, गावची पुरुष मंडळी सुद्धा रडू लागते. डोळ्यात दाटते माया फार, डोळ्यात दाटते माया फार. अरे ती फुलाने सजलेली गाडी जशी 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 सासरच्या दिशेनं चालू लागते, तसा तसा आईचा कंठ दाटून येतो, बापाचा ऊर फुटू लागतो. आजपर्यंत त्या मुलीला कधी क्षणभर सुद्धा नजरेचं आड जाऊ दिलं नाही की आज मुलगी कायमचं नांदायला निघाली. दोघांना डोळ्यात दाटते माया फार, डोळ्यात दाटते माया फार. असं वेगळती भुईवर, असं वेगळती भुईवर. हे डोईचा दाटून आला ऊर, लेक चालली दूर दूर. आईचा दाटून आला उर, लेक चालली दूर दूर. अरे पाण्यातून मासा काढावा आणि जमिनीवर फेकून द्यावा. पाण्याविना जशी माशाची तळमळ सुरू होती तसा आईचा जीव कसा विसरू लागतो, बापाचा जीव तळमळू लागतो. आईचा दाटून आला ऊर, लेक चालली दूर दूर. आईचा दाटून आला उर, लेक चालली दूर दूर. हे सुख दुःखाच्या आडावरती, सुख दुःखाच्या आडावरती
नांदायला आई बापाची लाडाची लेकरी चालली नांदायला हे आई बापाची लाडाची लेकरी निघाली नांदायला ही आई बापाची लाडाची लेकरी चालली नांदायला आई बापाची लाडाची लेकरी निघाली नांदायला नेहमी सांगत असतो जन्मदात्या मायबापाच्या डोळ्यामध्ये कधी पाणी येऊ देऊ नका. मुलींना नेहमी सांगत असतो या भारुडाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करत असतो जनजागृती करत असतो. दादा नेहमी मुलींना सांगत असतो आपल्या आईच्या आपल्या बापाच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ देऊ नका. कारण अलीकडं लव्ह मॅरेज नावाचे प्रकरण वाढली घरंदाज मुली सुद्धा आज पळून जाऊ लागल्यात. त्यांना सांगणे एक वेळ तुम्हाला तुमच्या बापाचं नाव नाही मोठं करता आलं तरी चालेल काही फरक पडत नाही त्याला. एक वेळ तुम्हाला तुमच्या बापाच्या चेहऱ्यावर हसून नाही आणता आलं तरी चालेल पण तो आपल्या वागण्यामुळे आपल्या बापाच्या डोळ्यामध्ये पाणी कधी येऊ देऊ नका. त्या पांडुरंगाची सेवा केल्यानंतर तो पांडुरंग प्रसन्न होईल का नाही याची गॅरंटी तुम्हाला मी देऊ शकत नाही. परंतु त्या आईच्या आणि बापाच्या जर डोळ्यामध्ये पाणी आणलं तर दादा जगाचा बाप नाराज रुष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मुलींना नेहमी सांगणं असतं आपल्या लग्नामध्ये आपल्या आईला आपल्या बापाला कन्यादान करण्याचा अधिकार द्या. त्या बापाला आपलं लग्न लावण्याचा अधिकार द्या कारण त्यांनी आपल्याला जन्माला दिले. हा जन्म हे शरीर त्यांच्यामुळे आपल्याला भेटलं याचं थोडंसं जाणं ठेवा भान ठेवा. कारण एक सांगू तुम्हाला दादांनो महिला मंडळीला माहिती आई निघून गेली बाप निघून गेलं माहेर संपून जात. कोण कोणाचं असतं कोण कोणाचं नसतं दादांनो. हा लक्ष राहू दे. आई निघून गेली बाप निघून गेला माहेर संपलं कोण कोणाचं नसतं दादांनो. बहीण कोणाची भाऊ कोणाचा कोण वहिनी असते कोण भाऊजे असते कोण कुणाचं नसतं. हा म्हणून मायबापाच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ देऊ नका. त्यांना जीवापाड जपा. कारण लग्न झालं भाऊ बहिणीला विसरून जातो. आई निघून गेल्यानंतर बाप निघून गेल्यानंतर कशाचा भाव आला जातो. एक भावाच्या प्रेमाला मुकलेली बहीण एका कवितेतून वर्णन करते. ती बहीण म्हणते गर्दीत माणसांच्या आज हरवलाय माझा भाऊ. गर्दीत माणसांच्या आज हरवलाय माझा भाऊ. सांगणारे दादा तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. गर्दीत माणसांच्या आज हरवलाय माझा भाऊ. सांगणारे दादा तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. नको तुझी साडी नको पैसा नाणी नको तुझी साडी नको पैसा नाणी तुझ्या सुखासाठी करते देवाकडं मागणी. गरीब आहे रे मी दादा गरीब आहे रे मी. सांग ना तुला कोणत्या रंगाचा शर्ट घेऊ. सांगणारे दादा तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. गर्दीत माणसांच्या आज हरवलाय माझा भाऊ. सांगणारे दादा तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. तुझ्या दाजीचं काम गेलंय बघ दादा म्हणून दुसऱ्याच्या शेतात कामाला जाते. तुझ्या दाजीचं काम गेलंय बघ दादा म्हणून दुसऱ्याच्या शेतात कामाला जाते. हातावरती फोड येताच मला आठवण तुझी येते. म्हणून भावांना विनंती आहे बहिणीला विसरू नका. आई बाबा गेले माहेर पोरकं झालं. आई बाबा गेले माझं माहेर पोरकं झालं. आठवणींचं आभाळ डोळ्यात दाटून आलं. अरे वाईट ते वाटते शेजारी येतात त्यांचे भाऊ. सांगणारे दादा तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. तू फोन उचलत नाहीस. अरे तू फोन उचलत नाहीस म्हणून वहिनीला फोन केला. रॉंग नंबर म्हणून त्याने फोनच ठेवून दिला. नसेल आवाज ओळखला म्हणून तिला नकोच त्रास देऊ. सांगणारे दादा तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ.
नको दादा मला तुझ्या जमिनीची वाटणी, अरे नको दादा मला तुझ्या जमिनीची वाटणी, तुझ्या घरची खाईल भाकर आणि चटणी. तुझ्या लाडक्या बहिणीला नको सांतर देऊ, सांगणारे दादा तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. म्हणून दादांनो, बहिणीचे हक्काचे 2 दिवस असतात. एक म्हणजे रक्षाबंधन आणि दुसरे म्हणजे भाऊबीज. 2 दिवस त्या बहिणीला विसरू नका, तिला तुमचं काही लागत नाही. आणि बहिणीला ही विनंती आहे, कारण आजची बहीण सुद्धा भावाला विसरली. अरे समृद्धी महामार्गावर जमीन गेली म्हणून बहिणीनं जमिनीसाठी भावावर दावा टाकला. अशा कितीतरी कोर्टमध्ये आज केस आपल्याला पाहायला भेटतात दादांनो. म्हणून बहिणीला विनंती आहे, भावाला कधी अंतर देऊ नका. म्हणून सेज मंडपी दोघे ती दोघे, अहो एका जनार्दनी नाचती भोगे.